परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या आणि त्याच्या मागे कोणाचा हात आहे, त्याला कोणी फितवले अथवा असे कृत्य करण्यास कोणत्या मनुवादी शक्तीचा हात आहे अशा आरोपीचा शोध लावून सदर केस फास्ट कोर्टामध्ये चालवून या सर्व आरोपींना फाशी देण्यात यावी। हे कृत्य देशद्रोह, समाजामध्ये अशांतता पसरवणे, जाळपोळ करण्यास प्रवृत्त करायला लावणारे आहे। या आरोपीला आणि त्याच्या मागे असणाऱ्या शक्तीचा शोध लावून फासावर लटकवा, जेणेकरून यापुढे कोणीही महाराष्ट्रामध्ये असे कृत्य करणार नाही, अन्यथा संस्थेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल। भावना तीव्र होऊन झालेल्या आंदोलनामध्ये अटक केलेल्या भीम अनुयायांना सोडावे आणि त्यांच्यावर केलेल्या FIR रद्द करण्यात याव्यात, ही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली। यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमाकांत बाळशंकर, पॅन्थर विश्वभूषण कांबळे, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे युवक अध्यक्ष मयूर तळभंडारे, भीमसैनिक युवराज तुपसाखरे, अध्यक्ष विश्वरत्न कांबळे, तुळजाराम आलम, रघुनाथ नागटिळक, बुद्धभूषण कांबळे, भूषण साखरे, प्रकाश कांबळे, प्रवीण बिराजदार, संकेत ओवाळ, रोहन कांबळे आदी भीमसैनिक उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या समोरील असलेली संविधानाची ज्या पुस्तकाची विटंबना करण्यात आली, त्या ठिकाणी आम्ही पहिलं त्याचा जाहीर निषेध करतो व सोलापूरमध्ये आम्ही आत्ताच माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की त्या निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की आम्ही जे संबंधित जे माते फिरू हे सांगतात तर त्याला त्वरित फाशी झाली पाहिजे, जेणेकरून अशा घटना या महाराष्ट्रामध्ये घडणार नाहीत। जर पोलिसांनी कालच गांभीर्यानं जर घेतलं असतं तर कालची गोष्ट हे घडली नसती। याच्या मागील मास्टरमाइंड कोण आहे याचा पहिला पोलिसांनी तपास लावावा। त्याच पद्धतीने मुंबईच्या पनवेल या ठिकाणी बुद्ध मूर्ती आणि बाबासाहेबांची विटंबना केली, तेही माती फिरूच होता। आंबे जोगाईमध्ये पण झालेली घटना हे पण माती फिरू होता आणि परभणीमध्ये झालेली ही घटना ही माती फिरू, म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी माती फिरूच असं राहत असेल तर ह्या ठिकाणी मनुवादी याच्या ठिकाणी कोण मास्टरमाइंड त्याच्या मागं व त्याला सपोर्ट करत आहे व कुणाचा हात या ठिकाणी आहे की जेणेकरून आमचे युवा भीमसैनिक पेटून उठले पाहिजे आणि या ठिकाणी जाळपोळ मोठे दंगली घडले पाहिजे। असं जर कुणाचं षडयंत्र जर असेल व आमच्या युवकांच्या असे ह्या गोष्टी दंगली करून त्याचं भविष्य जर धोका निर्माण करायचा असेल, त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे असतील आणि त्यांना जर कायमचं त्यांचं रोकड भविष्याचं जर खराब करायचं असेल, जर असं कुठल्या मनुवादी विचारधारेचं जर व्यक्तीचं काम जर या ठिकाणी असेल तर अशा लोकांना त्वरित नाही का यांना पकडून जेलमध्ये घालावं आणि नसेल तर त्यांना जागेवर तिथं फाशी दिलं पाहिजे, नाहीतर आमच्या भीमसैनिकांकडे द्या, आम्ही त्याला भर रस्त्यामध्ये जाळू। जर या ठिकाणी कालच्या घटनेमध्ये एवढे जाळपोळ झाला, एवढं मोठं नुकसान झालं प्रशासनाचं, मग हे प्रशासन बघायची भूमिका जर घेतलं नसतं तर ह्या ठिकाणी कालची परिस्थिती घडली नसती। व त्याच पद्धतीने जर महाराष्ट्र जर वेठीस धरण्याचं जर काम या ठिकाणी मनुवादी कुठल्या सरकारनं किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या जे मनुवादी व्यक्तींचं करत असतील तर त्याला सडतोड उत्तर दिल्याशिवाय या ठिकाणी भीमसैनिक राहणार नाही। जर हे परत जर लवकर जर नाही थांबलं तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या सोलापूरमध्ये जर एक ठिणगी पेटली तर अख्खं सोलापूर सिटी नाही का पेटल्याशिवाय राहणार नाही। आणि प्रशासनाला मी विनंती करतो की पोलीस प्रशासनाने जे काल आमच्या युवकांवर भीमसैनिकांवर जे गुन्हे दाखल केलेले आहेत तर ह्या गोष्टीचा ते विद्रोहाच्या पद्धतीने जे झालेलं आहे की त्यांच्यावर गुन्हे दाखल केले व त्यांचं भविष्य धोका निर्माण होणार आहे, तर ह्या गोष्टीचाही विचार नाही का या ठिकाणी प्रशासनानं करून त्यांचे गुन्हे दाखल जे झालेले आहेत ते माघारी रद्द करून जे दडपशाही आणि जे हुकुमशाही या ठिकाणी चालू होण्याचं लादण्याचं जर या सरकारचं जर षडयंत्र असेल तर हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि जे आमचे युवा भीमसैनिकांवर जे झालेले FIR आहेत तर ते रद्द करून त्यांना सोडण्यात यावं। अन्यथा जे कालची झालेली घटनेला जे जागेवर त्याला फाशी दिली पाहिजे प्रशासनाला मी अशी विनंती करतो। फास्टॅगची आमची मागणी या ठिकाणी आहे आणि त्याचं मायक्रो टेस्ट या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्याला फास्टॅग कोर्टातनं ते त्वरित नाही का ते केस चालवून त्या युवकाला नाही का जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे अशा आमचे सगळे भीम अनुयायांची मागणी आहे। आणि जर ह्या ठिकाणी आमच्या युवा भीमसैनिकांचे जे गुन्हे झालेले आहेत ते रद्द करण्यात यावे, मी ही प्रशासनाला विनंती करतो आणि आम्ही जी मागण्या मागितलेले आहेत तर ते आमच्या मागण्या पूर्ण करण्यात यावं प्रशासनाला मी अशी विनंती करतो। आणि तात्काळ कोण आहे तर त्याचं कोण माइंड आहे तर त्याला हुडकून काढून त्याला जागेवर फाशी दिली पाहिजे अशी आमची विनंती आहे। अन्यथा पूर्ण नाही का महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, मी असं या ठिकाणी सरकारला विचार देतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।